जे.पी. नड्डा यांचं मुंबईत आगमन झालेलं आहे। जोरदार स्वागत जे.पी. नड्डा यांचं या ठिकाणी करण्यात येत आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघाचा जे.पी. नड्डा आढावा घेतील। आज 3 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील आणि उद्या आणखीन 3 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। अशा 6 लोकसभा मतदारसंघाचा जे.पी. नड्डा आढावा घेतील। पुष्पवृष्टी करत जे.पी. नड्डा यांचा जोरदार स्वागत करण्यात येते। मुंबई विमानतळावर जे.पी. नड्डा यांचा आता आगमन झालेले आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून नड्डा हे आता मोर्चे बांधणीच्या दृष्टीने मुंबईत दाखल झालेले आहेत आणि ठिकठिकाणी मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सुद्धा आपण पाहिलं, अंधेरी परिसरात सुद्धा जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी जे.पी. नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर आता लावण्यात आलेले आहेत। जे.पी. नड्डा आज मुंबईतल्या 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। भाजपनं अब की बार 400 पारचा नारा दिलेला आहे, तर राज्यात भाजपनं 45 पारचा नारा दिलेला आहे आणि त्या दृष्टीने भाजपकडून आता मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे। जे.पी. नड्डा याच दृष्टीने याच अनुषंगाने आता मुंबई दौऱ्यावर 2 दिवसीय जे.पी. नड्डा यांचा हा मुंबई दौरा असणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। जोरदार स्वागत जे.पी. नड्डा यांचं या ठिकाणी करण्यात येत आहे। भाजपच्या मुंबई निवडणूक समितीसोबत जे.पी. नड्डा चर्चा करतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते, आमदार, खासदार सुद्धा या बैठकीकरता उपस्थित राहणार आहेत। मुंबईच्या भाजप इथल्या दादर इथल्या मुख्यालयात दिवसभर या ठिकाणी बैठकांचा धडाका असेल। तर 2 दृश्य आपण पाहतोय। पारंपरिक नृत्यात, कोळी नृत्यात आता या ठिकाणी कोळी नृत्य सुद्धा सादर केलं जात आहे आणि पारंपरिक पद्धतीने जे.पी. नड्डा यांच्या स्वागताकरता आता सारे जण सज्ज झालेले आहेत। दादर परिसरातली ही दृश्य, दादर परिसरात असलेल्या भाजपच्या मुख्य कार्यालयाबाहेर या ठिकाणी आता पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव दाखल झालेले आहेत आणि तिथं पारंपरिक पद्धतीनं जे.पी. नड्डा यांचं स्वागत केलं जाईल कोळी नृत्याच्या धर्तीवर। तर दुसरीकडे जे.पी. नड्डा यांचं जोरदार स्वागत मुंबईत केलं जात आहे। हात उंचावून जे.पी. नड्डा प्रत्येकाचं स्वागत स्वीकारतायत, अभिवादन करतायत। त्या ठिकाणी आपण पाहतोय मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा। तर तगडा पोलीस बंदोबस्त या दृष्टिकोनातून मुंबई आणि आसपासच्या उपनगरात ठेवण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी जे.पी. नड्डा आज अंधेरीत सुद्धा दाखल होतील, कार्यकर्त्यांशी चर्चा करतील अशी माहिती मिळते। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघाचा जे.पी. नड्डा आढावा घेणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपनं आता मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। भाजपनं मुंबईतल्या 6 जागांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।